हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडले तर नक्की लाईक करा जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आता अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मी गवारची भाजी बनवत आहे. तर मी माझ्या पद्धतीने बनवते बघा. अशा पद्धतीने मी गवार अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे. तर थोडंसं तेल टाकून थोडंसं हलकंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे गवारीला. आणि मग नंतर गवार काढून घ्यायची. त्यानंतर थोडं लसूण आणि मिरच्या बघा घेतलेल्या आहेत. हे सगळं असं फ्राय करून घ्यायचं हे पण तव्यावरती. आणि हे सगळं ना मग आपल्या उकळीमध्ये मी कुटून घेतलेलं आहे. कोथिंबीर, लसूण आणि मिरची हे कुटून घेतलेलं आहे. नंतर मी ठेवली कढाई, त्यामध्ये टाकले जिरे, राई टाकायची तर टाकू शकता, मी नाही टाकत. आणि त्यामध्ये टाकलेलं आहे मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट. हे पण छान असं भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. आणि नंतर फ्राय झाल्याच्यानंतर मी त्यामध्ये आलू टाकणार आहे. हे बघा, आलू पण अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे. तुम्ही आलू नंतर टाकू शकता आणि मी टाकलेले आहेत. बिना आलूची पण असते, त्यामुळे डायरेक्ट गवार टाकले तर छान मस्त लागते. तर मी बघा मी इथे आलू टाकलेले आहे. आलू थोडे असे मिरच्याने दुसऱ्याच्या पेस्टमध्ये छान असे वापरून घ्यायचे आहेत. अगोदर घ्यायचे आहेत आलू थोडे, पाणी नाही घालायचं आहे. असेच मिरची आणि तेलातच भाजून घ्यायची बघा अशा पद्धतीने. आता मी यामध्ये मसाले घालणार आहे. यामध्ये मसाले घालायचे आहेत. मसाले म्हणजे तुम्ही घालू पण शकता आणि नाही पण साधी पण बनवू शकता. हे बघा मी इथे चिकन मसाला घातलेला आहे, थोडासा धनिया पावडर घातलेला आहे, अर्धा चम्मचच घातलेला आहे. हळदी पावडर घालायचं आहे. मीठ अगोदर मी चटणी आणि लसूण हे वगैरे पेस्ट केलं तर त्याच्यामध्ये थोडं घातलं होतं मी, तर मी आता त्यामध्ये घातलेलं नाही. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे मी. शेंगदाण्याचं कूट टाकायचा 1-2 चम्मच. बघा किती मस्त टेस्टी भाजी बनते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मी. 1 मोठा चम्मच भरून टाकलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपली गवार, भाजलेली गवार ना यामध्ये टाकून द्यायची आहे. आता गवार अगोदर भाजल्याच्या नंतर ना जास्त शिजवायची गरज पण नाही आणि खूप टेस्टी लागते गवार अगोदर भाजल्याच्या नंतर. तर अशा पद्धतीने ना तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये ना गरम पाणी करून घालायचं आहे. थोडं घालायचं गरम पाणी करून. तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायची असेल ना तर अशा पद्धतीनेच पाणी घालून असं सगळं करून तुम्ही ग्रेव्ही पण बनवू शकता. बघू शकता मी आता पाणी घालत आहे थोडंसं आणि शिजवून घेत आहे. गवार थोडीशी जाड आहे ना, त्यामुळे शिजत नाही अशी, त्यामुळे मी गरम पाणी पण थोडंसं घातलेलं आहे. तर शिजू द्यायचं आहे 10-1 मिनटं. 10 मिनटाच्या नंतर आपली भाजी ना खाण्यासाठी तयार. मीठ पण घालायचं आहे वरतून. बघा अगोदर मी थोडं घातलं होतं म्हणून आता थोडंच घातलेलं आहे. बघू शकता आता भाजी झाकून ठेवायची आहे थोडं. आणि मग नंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार. एकदम पटकन शिजून जाते आणि खूप टेस्टी लागते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा किती मस्त आपली आलू आणि गवारची भाजी तयार झालेली आहे. तर एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदा. चला तर मग बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.